दिवाळी फराळातील मानाचं खास स्थान असलेली रवा आणि सुकं खोबऱ्याचं सारण वापरून बनवलेली करंजी. इथे मी साठा वापरून ही करंजी तयार करते, त्यामुळे एकदम खुसखुशीत आणि भरपूर पापुद्री सुटलेली करंजी तयार झाली. नमस्कार, मी वर्षा. VM's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला आता सुरू करूयात कृतीला. सर्वात आधी करंजीसाठी लागणारं सारण तयार करूया. गॅसवर कढई ठेवून त्यात 2 चमचे खसखस, 2 चमचे पांढरे तीळ घालून तडतडेपर्यंत भाजून घेतले. त्यानंतर कढईत 2 चमचे तूप घेऊन 1 वाटी वरपर्यंत भरून बारीक 0 नंबरचा रवा, वजनी प्रमाणात 100 ग्रॅम रवा घालून भाजून घेतला. रवा भाजत सतत ढवळत बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा भाजून घेतल्यावर 1 वाटी सुकं खोबरं वजनी प्रमाणात 100 ते 150 ग्राम किसून घेतले आणि मग किसलेले सुके खोबरे त्याच वाटीने मापून 1.5 वाटी भरले. कढईत घेऊन सोनेरी रंगावर परतून घेतले. भाजून झाल्यावर एका ताटात काढून मग कढईत 1 चमचा तूप घेतले आणि मग त्यात थोडे बदाम, काजू आणि मनुके घेऊन खरपूस परतून घेतले. त्यानंतर एका ताटात भाजलेला रवा घेऊन त्यात खसखस, तीळ आणि सुकामेवा, 2 चमचे वेलची पावडर आणि किसलेले जायफळ घालून त्यात भाजलेले सुके खोबरे हाताने कुस्करून बारीक करून मिक्स केले. सगळे जिन्नस थंड झाल्यावर त्यात 1 वाटी पिठी साखर घालून हाताने मिश्रण गुठळ्या मोडत मिक्स करून घेतले. हे मिश्रण आता हवाबंद डब्यात भरून ठेवायचे आहे. असे तयार केलेले सारण महिनाभर टिकते आणि साठवून ठेवता येते. आता आपण करंजीची पारी तयार करण्यासाठी पीठ मळूयात. त्यासाठी ताटात पाव चमचा मीठ घालून 2 वाटी मैदा चाळून घेतला. वजनी प्रमाणात पाव किलो होईल. मग पाव वाटी रवा टाकून मिक्स केला. बाजूला फोडणी पात्रात 2 चमचे तूप वितळवून पिठात टाकले. तूप फक्त वितळवून घेतले, कडकडीत गरम केले नाही. आणि मग पीठ दोन्ही हातात घेऊन घातलेले मोहन तुपाचे पिठाला चांगले चोळून घेतले. तूप पिठात मिक्स करून झाल्यावर मुठीत पिठाचा गोळा तयार होतो. मग लागेल तसे थोडे थोडे पाणी मिसळून हे पीठ थोडे मध्यम कन्सिस्टन्सीचे भिजवून घेतले. कारण मळून झाल्यावर रवा थोड्या वेळाने फुगून पीठ थोडे घट्ट होते, म्हणून तुम्ही सुरुवातीला भिजवताना थोडे मध्यम कन्सिस्टन्सीचेच भिजवायचे. पीठ मळण्यासाठी तुम्ही दूधही वापरू शकता, पण मी इथे पाणीच वापरलं आहे, कारण पाणी वापरल्यामुळे करंजी जास्त दिवस टिकते. हे मळून झाल्यावर अर्ध्या तासासाठी झाकून ठेवलं व बाजूला. पीठ मळून झाल्यावर साठा तयार करायला घेतला. त्यासाठी एका पसरट वाटीत 2 चमचे तूप आणि 2 चमचे तांदळाचे पीठ घेऊन चमच्याने अगदी रवाळ होईपर्यंत घुसळून घेतले. अशी कन्सिस्टन्सी असायला हवी. मग साधारण अर्ध्या तासानंतर करंज्या वळण्यासाठी भिजवलेले पीठ पुन्हा एकदा ताटात मळून घेतले. आपले पीठ व साठा तयार आहे. तर मग आता पोळ्या लाटून गोळे बनवून पाऱ्या करूयात. अशी मीडियम कन्सिस्टन्सी हवी. पिठाचे 4 ते 5 गोळे करून पोळपाटावर चपाती एवढी 1 पोळी लाटून घेतली. अशा 4ही पोळ्या लाटून झाल्यावर त्यातील 1 पोळी पोळपाटावर घेऊन आपण तयार केलेला साठा हाताने पोळीला लावून घेतला. मग दुसरी पोळीही त्यावर ठेवून तिलाही साठा लावून घेतला. अशा प्रकारे तिसरी, चौथी पोळीही साठा लावून एकावर एक अशी ठेवून घेतली. 4ही पोळ्यांचे थर लावल्यानंतर चपातीला एका बाजूने रोल करत, गोल फिरवत, रोल लांबट करून घेतला. त्यानंतर सुरीने पाती लाटण्यासाठी लागणारे गोळे कापून घेतले. साधारण 22 ते 23 गोळे तयार झाले. मग पोळपाटावर एक गोळा थोडे पीठ लावून पातळसर लाटून घेतला.
एक गोळा हाताने दाबून अशा प्रकारे चपटा केला आणि मग थोडे पीठ लावून पातळसर लाटून घेतला. लेयर्स असलेली बाजू खाली ठेवून वरच्या बाजूला 1 चमचा सारण ठेवले. मग कडांना बोटांनी पाणी लावत दुसरी बाजू ही अर्धगोळाकारात दुमडून करंजीचा आकार देत तयार करून घेतली. दुमडून झाल्यावर पातीच्या कडा एका बोटाने नीट दाबत करंजीचं तोंड पूर्ण बंद करून घेतलं आणि मग चिरणीने जास्तीचे पीठ कापून घेतले. चिरणीने कापताना थोडं अर्धा सेंटीमीटर अंतर सोडूनच कापायचं, नाहीतर कडा नीट बंद होणार नाहीत. करंजीचे तोंड बंद करण्यासाठी दुसऱ्या पद्धतीने पोर्कने कडा दाबूनही बंद करू शकता. करंजीला झटपट आकार देण्यासाठी तुम्ही इथे साच्याही वापरू शकता. अशा प्रकारे मी सर्वच करंज्या तयार करून घेतल्या आणि मग इकडे कढईत तेल चांगले गरम करून गॅस मंद करून एका वेळेला 3 ते 4 करंज्या त्यात सोडून बारीक ते मध्यम गॅस फ्लेमवर हलक्या सोनेरी रंगावर तळून घेतल्या. बघा किती छान पापुद्रे सुटले आहेत. आपली सगळ्यांची आवडती अशी पारंपरिक करंजी तयार आहे. जर तुम्हाला अशाच प्रकारच्या दिवाळी फराळच्या रेसिपीज पाहिजे असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करून नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून चॅनलला सपोर्ट करा.